Hello students, good afternoon. Let's start our second term syllabus. Okay, second term syllabus मधला first chapter. Okay, textbook मधला 9th chapter आणि second term syllabus मधला first chapter direct proportion and inverse proportion. From that chapter today we see our point direct proportion. Okay, तर लास्ट क्लासमध्ये तुम्ही व्हॉट इज मीन बाय प्रपोर्शन, व्हॉट इज मीन बाय रेशो हे सगळं तुम्ही शिकलेलं आहे. तर आता आपण काय शिकणार आहोत? डायरेक्ट प्रपोर्शन. फर्स्ट सी हिअर देर आर 4 सर्कल्स. ओके, तर इथं 4 सर्कल्स आहेत आणि ते सर्कल्समध्ये डायमीटर काढल्यामुळे ते काय झालेले आहेत? डिवाइड झालेले आहेत, इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड झालेले आहेत. तर फर्स्ट सर्कलमध्ये बघा एक डायमीटर काढलेलं आहे. फर्स्ट सर्कल इज डिवायडेड बाय वन डायमीटर इन 2 इक्वल पार्ट्स. ओके, एक डायमीटर काढल्यामुळे सर्कलचे 2 इक्वल पार्ट्स झालेले आहेत. ओके, तर सेकंड सर्कलमध्ये 2 डायमीटर्स काढलेले आहेत. ओके, तर त्या 2 डायमीटरमुळं सर्कलचे 4 इक्वल भाग झालेले आहेत. त्याचप्रमाणे थर्ड सर्कलमध्ये 3 डायमीटर्स आहेत आणि हाऊ मेनी पार्ट्स आर देअर? 1 2 3 4 5 6. ओके, 3 डायमीटर्समुळं सर्कलचे 6 इक्वल पार्ट्स झालेले आहेत. अँड इन फोर्थ there are 4 diameters and how many parts are there? There are 8 parts. Okay, circle is divided into 8 equal parts. Okay, so do you see any relationship between the number of diameter and the number of division? Okay, proportion आणि रेशो मध्ये आपण काय करतो? तर 2 नंबरचा आपण कंपॅरिझन करतो. ओके, रेशो आणि प्रपोर्शन मध्ये. तर तेच आपण बघतोय इथं सुद्धा डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये. Do you see any relationship between the number of diameters and the number of divisions they give rise to? ओके, तर बघा इथं एक डायमीटर होता. ओके, आपण काय कशामधलं रिलेशनशिप बघतोय? कशामधला सहसंबंध? नंबर ऑफ डायमीटर्स अँड द नंबर ऑफ डिव्हिजन्स, म्हणजे ज्या सर्कलचे जेवढे भाग झालेत ते. तर जसं डायमीटर वाढत जातो, इथं एक डायमीटर होता, 2 भाग होते सर्कलचे. ओके, इथं 2 डायमीटर्स आहेत, तर सर्कलचे किती भाग झाले? 4 झाले. ओके, म्हणजे इथं 1च्या इथं 2 केलं, आपण डबल केलं, तर तयार झालेले भागसुद्धा काय झाले? डबल झाले. 2च्या डबल 4 झाले. ओके, त्यानंतर आपण इथं आणखी एक डायमीटर वाढवला, 3. ओके, इथं डायमीटर 3 झाले. सो सर्कलचे भागसुद्धा काय झाले? 6 झाले. इथं 4 डायमीटर घेतले, सर्कलचे इक्वल पार्ट सुद्धा किती झाले? 8 झाले. ओके, तर इन फिगर ए 1 डायमीटर मेक्स 2 पार्ट्स ऑफ सर्कल. ओके, 1 डायमीटर मेक्स 2 पार्ट्स ऑफ सर्कल. इन फिगर बी 2 डायमीटर मेक्स हाउ मेनी पार्ट्स? 4 पार्ट्स ऑफ अ सर्कल. इन फिगर डी 4 डायमीटर्स मेक हाउ मेनी पार्ट्स ऑफ सर्कल? 8. ओके, 8 parts of circle. It means we can write number of diameters upon number of division. This is a ratio. Okay, this is a ratio of diameter and divisions of circle. तर त्या सर्कलच्या डायमीटरचा आणि डिव्हिजनचा आपण जर रेशो घेतला तर तो बघा या पद्धतीने तो 1/2. ओके, or we can say in the proportion 1:2. We can say 1:2, 2/4 or 2:4, 3/6, 4/8. म्हणजे ज्यावेळी एक डायमीटर असतो तेव्हा डिव्हिजन्स असतात, सर्कलचे डिव्हिजन होतात 2. ज्यावेळी 2 डायमीटर होतात त्यावेळी सर्कलचे डिव्हिजन होतात 4. ओके, सो हिअर द रेशो ऑफ द नंबर ऑफ डायमीटर्स टू द नंबर ऑफ डिव्हिजन रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, इथं कॉन्स्टंट राहतोय रेशो. हिअर द रेशो ऑफ नंबर ऑफ डायमीटर्स टू द नंबर ऑफ डिव्हिजन्स रिमेन कॉन्स्टंट. ह्याचा जर रेशो आपण काढला तर तो काय होतोय? कॉन्स्टंट राहतोय. ओके, म्हणजे बघा 1/2. त्यानंतर ज्यावेळी आपण डायमीटर वाढवला, ओके, सी हिअर 2/4. हे जर आपण सॉल्व केलं, 2 1s are 2, 2 2s are 4. वी गेट अगेन 1/2. ओके, 3/6. जर हा रेशो सुद्धा आपण सिम्प्लिफाय केला, 3 1s are 3, 3 2s are 6. ओके, म्हणजेच काय आला रेशो? 1/2. ओके,
तर 4/8 जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 1/2 म्हणजे हा रेशो काय राहते, कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहते, समान राहते. ओके, 1/2 हा रेशो कॉन्स्टंट राहते. ज्यावेळी आपण नंबर ऑफ डायमीटर्स आणि नंबर ऑफ डिव्हिजन हे वाढवत जातो त्यावेळी काय होतं, द नंबर ऑफ डिव्हिजन, the ratio of number of division and number of diameters remains constant. Okay, so the number of notebooks that the students of a government school received is shown in the table below. तर इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर कशाचा रेशो आहे, तर नंबर ऑफ चिल्ड्रन्स अँड नंबर ऑफ नोटबुक्स. ओके, इथं चिल्ड्रन्सचे नंबर दिलेला आहे, नोटबुक्स नंबर दिलेला आहे. ओके, सी इयर 15/19, 12/72. तर हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय रेशो येतो, 1/6. नंबर ऑफ चिल्ड्रन्स अँड नंबर ऑफ नोटबुक्सचा रेशो काय येतो, 1/6 येतो. ओके, इन अदर वर्ड्स द रेशो इज 1:6. वी कॅन से 1:6 रिमेन्स द सेम और कॉन्स्टंट. बघा, जसं आपण चिल्ड्रन्स कमी करत झालो तसं नंबर ऑफ नोटबुकसुद्धा काय होतात, कमी कमी होत जातात. ठीक आहे, म्हणजे चिल्ड्रनच्या प्रपोर्शनमध्ये नंबर ऑफ नोटबुकचं प्रपोर्शनसुद्धा कमी होत जातं आणि रेशो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. ओके, म्हणजे 12 × 12, 12 × 6 = 72, 15 × 6 = 90. म्हणजे हे जर सॉल्व केलं, सिम्प्लिफाय केलं तर किती आन्सर येतं, 1/6 येतं. सो तर ह्या दोन एक्झाम्पल्सवरून आपल्याला काय समजतं, वी सी दॅट व्हेन द नंबर ऑफ डायमीटर्स इन्क्रीज द नंबर ऑफ डिव्हिजन ऑल्सो इन्क्रीज. पहिल्या एक्झाम्पलमध्ये डायमीटर वाढलं तर डिव्हिजन वाढतात सर्कलचे. सो ॲज द नंबर ऑफ चिल्ड्रन डिक्रीज द नंबर ऑफ नोटबुक ऑल्सो फॉल्स. हे तर इथं डायमीटर्स वाढवलं की डिव्हिजन वाढत होतं. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये नंबर ऑफ चिल्ड्रन्स कमी झाले की नंबर ऑफ नोटबुक्स कमी होत होतं, डिक्रीज होत होतं. ठीक आहे, द नंबर ऑफ डायमीटर्स अँड द नंबर ऑफ डिव्हिजन्स आर इन डायरेक्ट प्रपोर्शन ॲज आर द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द नंबर ऑफ नोटबुक्स. तर ह्यालाच काय म्हणायचं, डायरेक्ट प्रपोर्शन. तर ह्या दोन एक्झाम्पल्सवरून आपण काय शिकलो, व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट प्रपोर्शन. जे कुठल्या दोन आपण वस्तूंचं किंवा गोष्टींचं प्रपोर्शन बघणार आहोत त्यातल्या दोन्ही गोष्टी जर पहिली गोष्ट वाढत असेल तर दुसरी गोष्टसुद्धा वाढली पाहिजे. ओके, म्हणजे आता इथं डायमीटर आणि डिव्हिजन्स ह्यांचं आपण प्रपोर्शन बघतोय. तर डायमीटर वाढवला तर डिव्हिजन वाढते, ह्याला काय म्हणायचं, डायरेक्ट प्रपोर्शन. आणि सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये नंबर ऑफ चिल्ड्रन्स कमी झाले की नंबर ऑफ नोटबुकसुद्धा कमी होतात. ओके, म्हणजे दोन्ही गोष्टी जर समान म्हणजे वाढले तर यातल्या दोन्ही गोष्टी वाढल्या, पहिली गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट पण वाढली पाहिजे. पहिली गोष्ट जर कमी झाली तर दुसरी गोष्ट पण कमी झाली पाहिजे. ओके, वाढल्या तर दोन्ही गोष्टी वाढल्या पाहिजेत आणि कमी झाल्या तरी पण दोन्ही गोष्टी कमी झाल्या पाहिजेत. त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणायचं. आलं लक्षात. पहिल्या एक्झाम्पलमध्ये जे दोन्हीचं आपण प्रपोर्शन बघणार होतो तर त्यातली पहिली गोष्ट डायमीटर्स ते वाढवले की दुसरी गोष्ट होती डिव्हिजन्स, ते सुद्धा वाढत होते, ह्याला काय म्हणायचं, डायरेक्ट प्रपोर्शन. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये नंबर ऑफ चिल्ड्रन्स वाढत होते आणि नंबर ऑफ चिल्ड्रन्स कमी होत होते, त्याच प्रमाणात नंबर ऑफ नोटबुकसुद्धा कमी होत होते. ओके, म्हणजे दोन्ही गोष्टी कमी होत होत्या सायमल्टेनियसली, तर त्यालासुद्धा काय म्हणायचं, डायरेक्ट प्रपोर्शन. आलं लक्षात, व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट प्रपोर्शन. सो वी हॅव टू स्टॉप हिअर and see you again in next video with our next point. Okay, bye, see you, take care.